चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे 0.50 मीटरने उचलून धरणाच्या सांडव्यातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। प्रारंभी पाटबंधारे विभाग कोडोली उपअभियंता बी.आर. पाटील, वारणावती शाखा अभियंता सुदाम कुंभार यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आलं। यावेळी चांदोली धरण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। सध्या धरणाच्या चारही वक्राकार दरवाजातून 2870 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1630 क्युसेक असा पाण्याचा विसर्ग एकूण 4500 क्युसेक वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडले असून चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। चांदोली परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे या परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होते। सध्या धरणाची पाणी पातळी 619.20 मीटर इतकी आहे। त्या धरणात सध्या 27 टीएमसी म्हणजेच 74.22% पाणीसाठा झालाय। परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असून नदीकाठची ऊस व भात शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी अशा सूचनाही धरण प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात 56 मिलीमीटर इतका पावसासह आज अखेर एकूण 1292 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावरील समस्यांकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सांगलीत रेल्वे स्थानकासमोर नागरिक जागृती मंचासह विविध संघटनांनी धरणे आंदोलन केलं। सांगली स्थानकावर अन्याय करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला। नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर, मारुती ऐवळे, कॉम्रेड उमेश देशमुख, कबीर भनकटे, संतोष वाघमारे, दत्ता मजले, संजय जाधव, श्याम पवार, संदीप वायदंडे, अमोल हेगडे, स्वप्नील भोसले, श्रीकृष्ण आवटे, डॉक्टर दिलीप पटवर्धन, महेश खराडे, हेमंत मदवाने आदी जण उपस्थित होते। या आंदोलनास मध्य रेल्वे प्रवासी संघटना, कोल्हापूर जिल्हा प्रवासी यात्री संघ, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय। कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हातकणंगले, हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी व कराड येथे थांबा द्यावा। निजामुद्दीन यशवंतपूर संपर्क क्रांती गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा। मिरज येथे 4 तास थांबून असलेला कोल्हापूर मिरज डेमू पॅसेंजर गाडी किर्लोस्करवाडीपर्यंत सुरू करावी। लांब पल्ल्याच्या गाड्यांना सांगलीसह अन्य महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करावा। कोल्हापूर पुणे विशेष गाडी सह्याद्री एक्सप्रेसला पुढे पुणे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पर्यंत विस्तारित करावी यांसह 27 मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं आहे। सत्ताधाऱ्यांकडून ओबीसी समाजाची फसवणूक केली जाते, मंडल आयोग नेमू नये म्हणून भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी मंडल यात्रा काढली होती। आता ओबीसींमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने मंडल यात्रा काढली आहे। याची सुरुवात 7 ऑगस्टला नागपूर येथून होणार असल्याची माहिती पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांनी दिली आहे। सांगलीत त्यांनी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। राजापूरकर म्हणाले, ओबीसी बांधवांची सत्ताधाऱ्यांकडून फसवणूक सुरू आहे। ओबीसी बांधवांना त्यांचे न्याय आणि हक्क खऱ्या अर्थाने तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी दिले गेले आणि महाराष्ट्रात त्या सवलती आणि हक्क देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य खासदार शरद पवार यांनी केलंय। मंडल आयोग नेमू नये म्हणून तत्कालीन भारतीय जनता पक्षाने मंडल यात्रा काढली होती। व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतला, त्यामुळे त्यांचे सरकार अल्पमतात आले होते। आता ते आमचा DNA ओबीसी असून आम्हीच ओबीसीचे तारणहार असल्याचा टाहो फोडत आहेत, पण ते ओबीसी विरोधात आहेत। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आणि परिवर्तनाच्या लढाईत सहभागी करण्यासाठी आणि खासदार शरद पवार यांनी घेतलेले परिश्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत 7 ऑगस्टला नागपूरला मंडल यात्रा काढण्यात येणार असल्याचे राजापूरकर यांनी सांगितले। सांगली शहरात हॉकर्स व नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले असून शहरातील 5 ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित केलेत। त्यामध्ये झुलेलाल चौक, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कॉलेज कॉर्नर, काँग्रेस भवन समोरील भाग आणि स्टेशन चौकातील गणेश मार्केट जवळील बोळात हातगाडी चालकांना पर्यायी जागा दिली जाणार आहे। या जागांची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी करून जागांवर शिक्कामोर्तब केलेत। महापालिका क्षेत्रात हॉकर्स आणि नो हॉकर्स झोन तयार करण्याबाबत आता महापालिका प्रशासनाकडून हालचाली गतिमान झाल्यात। यावेळी आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेल्या सूचनांनुसार
सूचनेनुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी पाहणी केली आहे। शहरातील मुख्य चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर होत असणारे फेरीवाल्यांचं तसेच हातगाडी व्यवसायधारकांचं अतिक्रमण लक्षात घेता हातगाडी चालकांचे तसेच फेरीवाल्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं या उद्देशाने महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी अनेक ठिकाणी नो हॉकर्स झोन निश्चित केले। त्याचबरोबर त्या परिसरातील फेरीवाल्यांना नजीकचा पर्यायी जागा निश्चित करून त्या ठिकाणी हॉकर्स झोन केला जाणार आहे। या अंतर्गत सांगली शहरातील 5 ठिकाणी हॉकर्स झोन केले जाणार आहेत। यामध्ये सांगलीतील झुलेलाल चौक, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कॉलेज कॉर्नर, काँग्रेस भवन समोरील भाग आणि स्टेशन चौक, गणेश मार्केट जवळील बोळ या ठिकाणी फेरीवाले आणि हातगाडी चालकांना पर्यायी जागा दिली जाणार आहे। यामध्ये नो हॉकर्स झोनमधील त्या परिसरातील फेरीवाले, हातगाडी चालक आणि रस्त्यावरील व्यावसायिक यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। आज या 5ही ठिकाणाची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनी केली आहे। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असा भाव हृदयात घेऊन माऊलींचा गजर सोबत टाळ मृदुंगाची साथ, पारंपरिक वेशभूषेतील सान थोर शेकडो वारकरी, नयनरम्य दिंडी आणि रिंगण सोहळा अशा भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात येथील शांतिनिकेतन परिसरात जणू प्रति पंढरपूरच अवतरला। महाराष्ट्राच्या मराठमोळ्या परंपरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणीवपूर्वक नेण्यासाठी येथील नवभारत शिक्षण मंडळाच्या वतीने नेहमीच विविध सणांचं नेटकं आयोजन केलं जातं। या अंतर्गत मागील 25 वर्षांची परंपरा राखत यंदाही देवशैनी अर्थात आषाढी एकादशीचा औचित्य साधून संस्थेच्या विविध शाखांच्या वतीने दिंडी, शोभायात्रा आणि रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। वैशाली पाटील यांनी साकारलेली माऊलींची रांगोळी या सोहळ्याचं खास आकर्षण ठरली। विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत मुक्ताई यांच्यासह टाळकरी, विनेकरी, वासुदेव आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने शांतिनिकेतन परिसर, महादेव मंदिर, साखर कारखाना मार्गावरून शोभायात्रा झाली। संस्थेच्या मध्यवर्ती क्रीडांगणावर पंढरपूरच्या धर्तीवर अत्यंत भव्य, दिमाखदार आणि नेत्रदीपक असा रिंगण सोहळा मानाच्या अश्वासोबत दिमाखात पार पडला। पारंपरिक वेशभूषेत उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह महिला पालकांनीही फुगड्यांचे फेर धरले। अनिकेत शिंदे, शाहीर हर्षवर्धन माळी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग, भजन, कीर्तन यांच्या साथीने हजारोंच्या उपस्थितीत विठ्ठल नामाचा जयघोष अवघ्या परिसरात दुमदुमला। मालकाने विश्वासाने दिलेली लाखो रुपयांची रक्कम पाहून हव्यास सुटलेल्या कामगाराने जबरी चोरीचा बनाव केल्याचं उघड झालं। लूटमारीची खोटी फिर्याद देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्याकडून 13,76,800 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। उमदी पोलिसांच्या पथकाने सदरची कारवाई केली। या प्रकरणी मंगळवेढा परिसरातील प्रमोद सुभाष शिंदे, सिद्धेश्वर अशोक डांगे आणि तौफिक समशेर मनेर या तिघांना अटक केली आहे। बुधवारी 2 जुलै रोजी रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास संशयित प्रमोद शिंदे वयातील फिर्यादी असे मंगळवेढा ते ताडपत्री आंध्र प्रदेश असे मंगळवेढा ते उमदी जाणाऱ्या रोडवरील RTO चेकपोस्टच्या पुढे उमदी गावाच्या दिशेने जात असताना प्रमोद शिंदे यास उलटी आल्याने गाडी थांबवली। फिर्यादी अभिजित वाडकरच्या गाडीच्या मागे एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट गाडी येऊन थांबली। त्यातून तिघे उतरून एकाने फिर्यादीच्या डोळ्यात स्प्रे मारून 2 इसमांनी प्रमोद शिंदे यास लाथा मारून खाली पाडून गाडीमध्ये असलेली 12,76,800 रुपयांची रोकड चोरल्याची फिर्याद उमदी पोलिसात दाखल होती। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील प्रमोद शिंदे याच्याकडे उमदी पोलिसांनी कसून कौशल्याने तपास करता त्याने सदर गुन्ह्यात गेलेली रक्कम ही त्याचे मालक फारूक यांनी दिली होती। एवढी रक्कम बघून त्यास हव्यास सुटल्याने त्याने त्याचे मित्र सिद्धेश्वर डांगे, तौफिक मनेरी आणि अक्षय यांना घेऊन चोरून नेले असं दाखवायचं आणि ती रक्कम आपापसात वाटून घ्यायची असा कट करून जबरी चोरी झाली असल्याचा बनाव केला। यावेळी त्यांच्याकडून 12,76,800 रुपये ही संपूर्ण रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार हस्तगत केली आहे। 4 आरोपींपैकी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे। सदर गुन्हा घडल्यानंतर 16 तासांच्या आत उमदी पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे। विद्यार्थ्यांना सण, उत्सव, परंपरा, संस्कृती यांची ओळख व्हावी, सामाजिक ऐक्य वाढावे आणि राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी शाळेमार्फत असे उपक्रम राबवले जात असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक अरुण सावंत यांनी केले। ते कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील श्री शिवाजी हायस्कूल आणि क्रांती वीरांगणा विजया काकू लाड प्राथमिक विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित प्रसंगी बोलत होते। या निमित्त माऊलींच्या पालखीचं पूजन शाळेचे मुख्याध्यापक अरुण सावंत व चिंचणीचे वारकरी भजनी मंडळ, हरिभक्तपरायण महाराज पप्पू महाडिक, वृंदवाचक धनाजी आडके, अशोक पाटील, फौजी, अशोक महाडिक, परशुराम मिरगे यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते।
अभंग, भजन, रिंगण सोहळा, फुगडी, पालखी, दिंडी आणि अभंग तालावर स्केटिंग आणि फुगडी ठेका 5वीच्या मुलींनी धरला. विद्यार्थ्यांनी अभंग, रखुमाई रखुमाई, माऊली माऊली अशी गीते सादर केली. यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. माऊलींच्या पालखीचं गावात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात भक्तिभावाने पूजन व्हायचं. त्यामुळे साक्षात प्रति पंढरपूर निर्मिती झाली. चिमुकल्या वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सहभाग घेत विठुरायाच्या चरणी भक्तिभाव व्यक्त केलाय. पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय होता. विविध संतांचे पोशाख, अभंग, ओव्या, भजन सादर करत विद्यार्थ्यांनी संत परंपरेचं दर्शन घडवलंय. माऊली माऊली या गीतावर रंगवलेला नृत्याविष्कार प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून गेला. यावेळी चिंचणीतील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या हुबेहूब वेशभूषा साकारून सर्वांचं लक्ष वेधलं. सांगली शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांसह अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या 19 जणांवर, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या 17 जणांवर, चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या 43 जणांवर तडीपार केले असतानाही हद्दीत फिरणाऱ्या 5 जणांवर तसेच अन्य कलमांतर्गत तब्बल 264 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यासाठी 77 पोलीस अधिकारी आणि 491 पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील विविध ठिकाणी ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशन दरम्यान अभिलेखावरील गुन्हे करणारे आरोपी चेक करणे, शस्त्र अधिनियम, अंमली पदार्थ विरोधी कायदा, दारूबंदी, चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणारे तसेच हद्दपार मिळून आले तर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणाऱ्या 19 जणांवर आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंमली पदार्थ जवळ बाळगून तसेच ओढणाऱ्या 17 जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले. चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या 43 जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. जिल्ह्यातून हद्दपार केलं असतानाही फिरणाऱ्या 5 जणांवर कारवाई करण्यात आली. अवैध दारू विक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, ड्रग अँड ड्राईव्ह करणाऱ्या अशा एकूण 178 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.